राज्यामध्ये धनगर समाजाच्या आंदोलनाला ठिकठिकाणी हिंसक वळण, बारामतीमध्ये दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ, साताऱ्यामध्ये हाणामारी, अनेक ठिकाणी चक्काजाम आणि रेल रोको। गोविंदा पथकांना सुप्रीम कोर्टाचा तात्पुरता दिलासा, मनोऱ्यांच्या थरांच्या उंचीवरचे निर्बंध कोर्टाने हटवले, मात्र 12 वर्षांखालच्या मुलांच्या सहभागावरची बंदी कायम। विधान परिषदेसाठी मोहन जोशींची उमेदवारी मागे घेण्याच्या बदल्यात काँग्रेसची राष्ट्रवादीशी तडजोड, सुनील तटकरेंची निवड बिनविरोध, पण राष्ट्रवादीला सोडावा लागणार 144 जागांचा आग्रह। फोन आला, त्या फोनवरती नको ते बोलले। काय बोलले? शिवीगाळ केली तरी तुम्ही म्हणजे काय तुमचं? मी ते सांगू शकत नाही अशा प्रकारे। म्हणजे का रे तू राष्ट्र म्हणजे धनगर समाजाला पाठिंबा दिला, काय समजतो तू? म्हणजे सुरुवातच असं केली। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते बंडाच्या पवित्र्यात, मधुकर पिचड यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप। सोलापूरचे माजी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार सोलापूरमध्ये परतणार, मुंबई हायकोर्टाने केली गुडेवारांची बदली रद्द। दाखला भावाला नोकरी लावून देऊ म्हणले, ती बी नाही। शेती देऊ ती बी नाही, पुन्हा काही दुसऱ्या मदत असते ती बी काही दिलेली नाही। नीती नागेच्या मृत्यूनंतर आश्वासनं दिलेली कोणतीच मदत सरकारने दिलेली नाही, नीती नागेच्या कुटुंबियांचा आरोप। पुण्यामध्ये बेमुदत उपोषण सुरू। मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केल्या सवलती, पाण्याच्या टँकरचाही होणार पुरवठा, पण दुष्काळाचं संकट तीव्र। आणि आमिर खानचा आगामी चित्रपट पीकेची अडचण दूर, चित्रपटाच्या पोस्टरवर बंदी घालण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली।